मुंब्रा दिवा परिसरात बंद घरांना लक्ष्य करत तब्बल 48 घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडनं सुमारे 1,39,00,000 रुपये किमतीचे 1.3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. शिवाजी संते वय वर्ष 31 असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो टिटवाळा येथे राहणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून मुंब्रा दिवा परिसरात बंद घरांचे दरवाजे आणि खिडक्यांचे ग्रिल उचकटून घरफोड्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात 48 गुन्हे दाखल झाले होते. पोलीस आयुक्त आशुतोष टुमरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा घटक क्रमांक 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने तपास सुरू केला. CCTV फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवून 2 मार्च रोजी टिटवाळा येथून त्याला अटक करण्यात आली. तपासादरम्यान त्याच्याकडून चोरीतील दागिने जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती या संदर्भात पोलिसांनी दिली आहे. गेल्या 2 वर्षापासून मुंब्रा हद्दीमध्ये दिवा परिसरात घरफोडीचे गुन्हे घडत होते. त्या अनुषंगानं मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल होते. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API गोगे आणि त्यांची टीम ही समांतर तपास करत होती. ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये. त्यामध्ये पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस हवालदार प्रशांत लवटे, पोलीस शिपाई अमोल ढावरे आणि पोलीस शिपाई सागर सुळकर यांना गोपनीय माहिती मिळाली. त्याच प्रकारे तांत्रिक विश्लेषण CCTV फुटेजच्या आधारे या टीमने सदर घरफोडीचा आरोपी निष्पन्न केला. याचं नाव आहे शिवाजी संते, हा राहणारा टिटवाळा कल्याणचा आहे. त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण 48 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे, ज्यामध्ये 1 किलो इतका सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 1,39,00,000 रुपये इतकी आहे. या आरोपीवर यापूर्वी 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.